वर्ष झाले ते दुकान चालवण्यासाठी? आणि मग तू चालवते का दुकान? आई चालवते का? तिथे शाळेत नसते जात तू? जातच का? हो. कोणत्या वर्गात? आठवी. कोणत्या शाळेत? अरे बाप, लय एक नंबर शाळा आहे ना हिंदी स्कूल. मी तिथं शिकले लहानपणी. कुठे राहते? हे सगळं तू भाव माहिती आहे का मग? काय द्यायचं, कसं द्यायचं, फूल हार, मग हे नारळासोबत तू काय काय देत असतं? हातात धरून दाखव. काय काय देत असतं ते व्हिडिओ घे, हात बोट लावता घे ना, दाखव ना, हात लावून दाखव ना. बरं बरं. अरे हे कसं तुला मग माहीत पडतं लोकांनी काय घ्यायचं, लोक येते ना एक प्रसाद वगैरे घ्यायचे आहे ना, हे सगळं गेलं कुठे हे येतात. तर बघा मंडळी, एवढा मुलगा शाळा शिकून आईवडिलाला मदत करतो आणि त्याचा जीव तो फक्त 8व्या वर्गामध्ये आहे आणि त्याचं कर्तव्य बघायचं तर त्याचं कर्तव्य पालन करतो आहे आणि कुठेही भटकत नाही. तो अभ्यास करून सरळ दुकानामध्ये येतो, शाळा पण करतो, दुकान पण सांभाळतो, आईवडिलाला मदत पण करतो आणि बघा किती विचार आहे, जास्त मोठा पण नाही आहे. तर प्रत्येक मुलाने या मुलाकडून तुम्ही काय घेणार तर ते शिका या मुलाकडून. चला, धन्यवाद.